भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल. कोणी दिलं नाही यश आणलंय वढून, साऱ्या संकटांशी असं लढून. जय शिवराज, जय भीम भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. आता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असं आपण बर्थडे स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर यासाठी आपल्याला खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. व्हॉट्सअपच्या व्हिडिओमध्ये खाली कमेंट येत होत्या की भावा तू बर्थडेवरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करता. सिम्पली आपण ट्रेंडिंग स्टेटसचा ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे. तर तुम्ही हा स्टेटस बनवण्यासाठी फक्त व्हिडिओला पूर्णपणे बघा. आणि या स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला एका ॲप्लिकेशनची आवश्यकता पडणार आहे, ज्याचं नाव आहे काइनमास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि हा स्टेटस क्रिएट करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला कुठेही कीप न करता पूर्णपणे बघायचं आहे. तर भावांनो, जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल, पण तिथून डाउनलोड करण्यास पण काही भावना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो. तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथं व्हिडिओच्या खाली अपलोड करत असतो. तर टेलिग्रामची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणते येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. त्यावरती मी इंस्टाग्रामवरती मी डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि तुम्हाला काही एडिटिंगबद्दल क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला पण मेसेज करू शकता, मी तिला तुम्हाला लगेच रिप्लाय देईल. आणि तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर व्हिडिओला लाईक करा किंवा नका करू भावनो आणि बहिणींनो, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशीच ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. तर चला आपण जरा वेळ न घालवता आजचं एडिटिंग सुरू करूया. ओके, तर आपल्याला काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर इथनं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची. साईज सिलेक्ट केल्याच्या नंतर बघू शकता तुम्हाला इकडे सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला इथं एडिटिंगचं ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं. आणि वरलीची ड्युरेशन 1 नंबरची ही तुम्हाला 3 वरती न्यायची. ठीक आहे, 3 वरती ही लेंथ घेतल्याच्या नंतर खाली बघू शकता तुम्हाला फिल स्क्रीन ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ओके करायचे. ओके केल्याच्या नंतर करायचं काय, तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिसत असेल, याच्यावरती जाऊन आपल्याला करायचं काय, ज्या पण तुमच्या मित्राचे किंवा फ्रेंडचे बर्थडे असेल त्याचे PNG तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी सिम्पली काही PNG आता मीडियाच्या ऑप्शनवरती जाऊन सिलेक्ट करीत आहे. ठीक आहे, ओके. तर मी PNG सिलेक्ट केलेले आहे. PNG सिलेक्ट केल्याच्या नंतर करायचं काय, PNGवरती क्लिक करायचं आणि कैचीच्या साईडच्या ऑप्शनवरती जाऊन याला PNGला आपल्याला परफेक्टपणे ॲडजस्ट करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या PNGच्या हिशोबाने ॲडजस्ट करू शकता, पण PNG एकदम परफेक्ट प्रोफेशनल दिसली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायची. ठीक आहे, ज्या पण फ्रेंडचा तुमचा बड्डे असतील किंवा बनायचा असेल त्या PNG पूर्णपणे आपल्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायच्या. बघू शकता एकदम प्रोफेशनल व्हिडिओ बनायचा आहे आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला एकदम परफेक्ट PNG ॲड करून घ्यायची असं वाटायला नाही पाहिजे. ठीक आहे, त्यासाठी तर पूर्ण PNG आपण परफेक्टपणे ॲड करून घेऊया. टाईम लागला तर लागू द्या, काही प्रॉब्लेम नाही भावांनो, पण व्हिडिओ एकदम आपला प्रोफेशनल दिसला पाहिजे की खरंच याने एडिट केलेलं आहे असं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे. आता पूर्ण PNG ॲड झालेले आहे. आता करायचं काय, तुम्हाला हा मध्ये एक बॉक्स दिसत असेल, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुमच्याकडे हा इफेक्ट नसेल, ठीक आहे, तर हा इफेक्ट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा. डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं खाली गेट मोरच्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि डाटा ऑन करून डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर सिम्पली मी तो इफेक्ट घेत आहे. याच्यावरून याच्यावरील आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट सगळ्यात पहिले ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि याचा जो स्पीड राहील आपल्याला हा 1 पॉईंटवरती ठेवायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि सेकंड नंबरला परत क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्याकडे परत आणखीन एक इफेक्ट आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा. त्याच्याच खाल्ला हावाला इफेक्ट तुमच्याकडे असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर तुम्हाला परत गेट मोरवरती जाऊन डाटा ऑन करून तो इफेक्ट पण डाउनलोड करून घेणे. ठीक आहे, डाउनलोड केल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथनं तुम्हाला 3 नंबरचा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. आणि 3 नंबरच्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. परत त्याच याच्यावरती यायचं आहे इफेक्टवरती आणि इथनं 6 नंबरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचं. परत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर 4 नंबरचा इफेक्ट तुम्हाला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपल्याला याच्यामधले सगळे काही इफेक्ट याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे. तर बघू शकता परत 3 नंबरचा करायचं आहे. 3 नंबरचा केल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत 2 नंबरचा करायचं आहे. याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यावरती येऊन आता परत आपल्याला 4 नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे. याच्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला सगळे काही याच्यावरती हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे. असं केल्याच्या नंतर करायचं काय आहे, आता
आपल्याला हा व्हिडिओ जो आहे आता एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्याला इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. सॉरी, आपल्याला बॅक यायचं आहे, अजून एक्सपोर्ट नाही करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. त्यासाठी लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचे आणि इथं तुम्हाला हा इफेक्ट मिळेल. हा इफेक्ट याच्यामध्ये ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला. कैचीची साईज ऑप्शन देऊन याला फुल टू स्क्रीन करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे, ॲडजस्टमेंटवरती जायचं आहे आणि 3 नंबरची जी 3rd नंबरची लेंथ ही आपल्याला 100वरती ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं. तर आता आपल्याला बघून घ्यायचं की इफेक्ट आणि जाळा हा दोन्ही पण सोबतच निघतोय का ते बघून घ्यायचं. ठीक आहे. तर मी प्ले करतोय थोडंसं. तर बघू शकता आपली PNG जी पूर्णपणे आपल्याला कमी करायची. ठीक आहे. तेव्हाच हे इफेक्ट एकदम परफेक्टपणे निघतील. ठीक आहे. तर थोडंसं बघून घेऊया आपण आता. असं झाल्याच्या नंतर आपल्याला ही लेंथ पूर्णपणे कमी करायची आहे. बघू शकता. तर हे एकदम परफेक्टपणे आता ॲड झालेलं आहे. बघू शकता. आणि ह्या व्हिडिओला आता एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी तर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे भावना आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आपण याला एक्सपोर्ट करू होस्तवर थोडीशी वाट बघूया. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधूनच शिकवली जाते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावना आणि बहिणींनो. तर व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट होत आहे भावना, थोडासा वेट करून घेऊया. व्हिडिओ एक्सपोर्ट झाल्याच्या नंतर करायचं काय, आपल्याला बॅक यायचं आहे. व्हिडिओ एक्सपोर्ट झालेला आहे. आता करायचं काय, बॅक यायचं आहे. काइनमास्टरच्या होम पेजवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्याच्या नंतर परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि 3 नंबरची 1.1 ही साईज सिलेक्ट करायची. साईज सिलेक्ट केल्याच्यानंतर इथं मीडियाचा ऑप्शन दिसतं असेल याच्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बॅकग्राऊंडवरती जाऊन एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आणि याची जी लेंथ आपल्याला 7 सेकंदापर्यंत घ्यायची अशा प्रकारे. बघू शकता. राईट 7 सेकंदाच्या आसपास अशी घ्यायची आहे. त्यानंतर लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक PNG मिळेल. ती PNG ॲड करायची. ठीक आहे. ही वाली PNG ॲड करायची आणि हिची जी लेंथ पण 7 सेकंदापर्यंत ठेवायची आणि याच्यावरती क्लिक करायचे आणि इन ॲनिमेशनवरती जाऊन याच्यावरती आपल्याला हे वाला ॲनिमेशन लावून घ्यायचं आहे. ठीक आहे. याच्यावरती क्लिक करायचं, याला थोडंसं झूम करून घ्यायचं या PNGला आणि इथं खाली ॲड करायचं आहे. इथं खाली ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, ही PNG आपल्याला थोडीशी बघून घ्यायची. पूर्णपणे रिलॅक्स झाल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवरती जायचं आहे, लेअरवर जाऊन मीडियावर जायचं आहे आणि इथनं आपल्याला ही PNG आणखीन ॲड करून घ्यायची. बघू शकता ही वाली. आपण थोडीशी ही PNG वरती घेऊया. ही PNG खाली आपली ॲड झालेली पाहिजे त्याच्यामध्ये परफेक्टपणे. ठीक आहे. तर इथे ही PNG ॲड झालेली. आता करायचं काय, हिची पण लेंथ आपल्याला पुढं खेचून न्यायची. परत व्हिडिओचा 1 नंबर यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथनं एक व्हिडिओ मिळेल. तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ. कात्राच्या साईडच्या ऑप्शन फोटो स्क्रीन करून घ्यायचं, इथं यायचं आहे आणि इथनं याची जी लेंथ आपल्याला कट करून घ्यायची. ठीक आहे. लेंथ कट करून घ्यायच्या नंतर करायचं काय, आता आपल्याला जो व्हिडिओ आपण आता एक्सपोर्ट केला होता तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा. त्यासाठी मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि इथं एक्सपोर्टवरती क्लिक करून तो व्हिडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. आता करायचं काय, इथं यायचं आहे आपल्याला. व्हिडिओ जिथनं सुरुवात होईल तिथं यायचं आहे. आल्याच्यानंतर इथनं लेअरवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथनं तुम्हाला एक शॅडो इफेक्ट मिळेल. तो इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. बघू शकता हा वाला. याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथं ॲड करून घ्यायचं आहे. ॲड करून घेतल्याच्यानंतर याची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची आहे आणि ही जी PNG याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला बिग टू फ्रंटवरती क्लिक करायचं आहे. परत ही शुभेच्छाच्या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि हिला पण असं केल्याच्या नंतर करायचं काय, हिची जी लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची आहे. बघू शकता ती वरती ॲड होईल. याच्यावरती पण क्लिक करायचं आणि हिची पण लेंथ आपल्याला शेवटपर्यंत खेचून न्यायची. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवर जाऊन मीडियावर जायचं आणि एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करून घ्यायची. बॉर्डर PNG ॲड झालेली. कात्राच्या साईडच्या ऑप्शनला जाऊन फोटो स्क्रीन करून घ्यायचं. बॅक यायचं आहे. बॅक आल्याच्यानंतर आता बघू शकता परत आपल्याला व्हिडिओच्या फर्स्ट यायचं आहे. फर्स्ट आल्याच्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं, लेअरवर जाऊन मीडियावरती जायचं आणि इथनं आपल्याला एक PNG मिळेल. ती PNG इथनं आता आपल्याला जी पण तुमची जी पण इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो आहे तुमचा, तो लोगो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर लोगो सिलेक्ट करण्यासाठी आपण एक PNG सिलेक्ट करून घेऊया. लोगो PNG तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर मी इथनं माझा इंस्टाग्रामचा करीत आहे आणि याला इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे भावनो. ठीक आहे.
बघू शकता इथं वरती ॲड करून घ्यायचं आहे आणि याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून न्यायची. याची लेन्थ शेवटपर्यंत खेचून नेल्याच्यानंतर करायचं काय, आता आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी करायचं काय, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर आपल्याला ज्या पण फोल्डरमध्ये तो व्हिडिओ असेल तो व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा. तर मी सिम्पली तो व्हिडिओ सिलेक्ट करत आहे भावांनो. व्हिडिओ सिलेक्ट झालेला आहे. व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर व्हिडिओ थोडंसं पुढं यायचं आणि याच्यावरती क्लिक करून याला असं पूर्ण स्क्रीनवरती ॲड करून घ्यायचं. बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर करायचं काय, ॲडजस्टमेंटवरती जायचं आणि थर्ड नंबरची लेंथ इथे पूर्णपणे हाय करायची. ठीक आहे, हाय करायची आणि सेकंड नंबरची पण आपल्याला 40-50 वरतीच ठेवायची अशा प्रकारे. ठीक आहे, 50-60पर्यंत ब्लँडिंगवरती यायचं आणि स्क्रीनवरती सोडायचे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड होईल भावनो. त्यानंतर करायचं काय, आता याच्यावरती एक सॉन्ग ॲड करून घ्यायचं. लेअरच्या फर्स्ट यायचं, ॲडिओवरती जायचे आणि जिथं कुठं तुमचं सॉन्ग असेल ते सॉन्ग ॲड करून घ्यायचं. तर मी सिम्पली आपलं हे जे सॉन्ग व्हिडिओमध्ये यूज झालेलं आहे ते सॉन्ग मी सिलेक्ट करीत आहे भावनो. तर सॉन्ग थोडंसं वेट करून घेऊया. सॉन्ग सिलेक्ट करीत आहे मी. आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब भावनो. तर बघा व्हिडिओ आपण सॉन्ग ॲड झालेला आहे. आता मी तुम्हाला प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा प्रकारे बनवून रेडी झालेला आहे. भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल, भल्या भल्यांच्या झाल्या पत्त्या गुल. कोणी दिलं नाही. आता करायचं काय भावना, अजून आपल्याला व्हिडिओ पुढे घ्यायचा असेल तर याच्यावरती क्लिक करायचं. 3 डॉटवरती जाऊन याला एक डुप्लिकेट बनवून घ्यायचं आहे. तर बघू शकता आणखीन पुढे जाईल आणि 30 सेकंदापर्यंत व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी समोरील पार्ट जो आहे कट करून घ्यायचा 30 सेकंदात झाल्याच्या नंतर. आणि या व्हिडिओचा पण आपल्याला एक डुप्लिकेट करून घ्यावं लागेल. त्याआधी आपण याच्या PNG आहे सगळ्या पूर्णपणे शेवटपर्यंत नेऊया. बघू शकता 30 सेकंदापर्यंत बनवायचं असेल तुम्हाला तर. ठीक आहे, अशा प्रकारे पूर्ण PNG जी आपल्याला शेवटपर्यंत न्यायची, फक्त दुसरं काही नाही करायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. आणि या सगळं शेवटपर्यंत नेल्याच्या नंतर करायचं काय, हा आपल्याला इफेक्टवाला पण व्हिडिओ न्यायचा असेल तर त्यासाठी करायचं काय, याच्यावरती जायचं आणि याचा पण एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचा आहे. डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं पण 2 लेअर तयार होतील आणि लेअर तयार झाल्याच्या नंतर याच्यावरती क्लिक करून याला असं खेचून पूर्ण न्यायचं आहे भावांनो. बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, तर पूर्णपणे व्हिडिओ बनवून आता रेडी झालेला आहे. ऐकून पण दाखवलं भावांनो तुम्हाला. काही भाऊ म्हणतात तू सॉन्ग व्हिडिओ बनवल्याच्या नंतर दाखवत नाही, तर पूर्णपणे व्हिडिओ बनवून दाखवला आहे. डेमो व्हिडिओ पण प्ले करून दाखवलेला आहे भावांनो. आता करायचं काय, शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा भावांनो आणि बहिणींनो. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.